चांगलं होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत मैदानात? आणि त्याच्यामध्ये दुसरं बक्षीस असं असणार आहे की देखणी जोडी यासाठी एक बक्षीस तिथे ठेवलेलं आहे. आमच्या वाडीमध्ये नावाजलेले बैल आहेत, मग ते सर्जा राजा असेल, जिल्ह्यांमध्ये अनेक बक्षिसं जिंकली आहेत. वेलकम टू कोकण बुक. गणेश सेवा मंडळ तुरळ हरेकरवाडी आयोजित भव्य दिव्य जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजन केले आणि माझ्यासोबत आमचे मित्र असतील आणि सगळेच मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील इथं आज उपस्थित आहेत आणि आजचं हे नियोजन कसं असेल जाणून घेण्यासाठी आपण इथं आलोय. तर नमस्कार. नमस्कार. कसं नियोजन असणार आहे उद्याच्या स्पर्धेत किंवा कसं आयोजन करण्यात आलंय? उद्याच्या स्पर्धेचं आयोजन म्हणजे पहिली तुरळ हरेकरवाडीमध्ये जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा भरवण्यात येते आणि पहिलीच ही स्पर्धा असल्यामुळे आमचे सर्व वाडीतील ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते आमचे सर्व एकत्र होऊन ही स्पर्धा नीटनेटकी सुंदर व्हावी अशी आमची कल्पना आहे आणि आम्ही नियोजन तसं सुंदर केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर तुरळ हरेकरवाडी म्हणलं की बैलगाडी क्षेत्राची खूप मोठी परंपरा आहे. अनेक बैलगाड्या असतील किंवा नांगरणी स्पर्धेत संदीप शेठ असतील यांची जोडी देखील अनेक वर्षापासून अनेक शेतकरी आहेत. काय सांगाल या हरेकरवाडी तुरळ हरेकरवाडी अनेक बैलगाडी हे एक वेगळं परंपरेचं आहे, काय सांगाल ही परंपरा कशी आहे तुमची? तसं पाहिलं तर आपली हरेकरवाडी आणि हे नांगरणी स्पर्धा त्याचं एक वेगळं महत्त्व प्रत्येक वेळी विशद करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वर्षी ज्या वेळी मग पावसाळा येतो, पावसाळा आला की मग ही नांगरणी स्पर्धा चालू होते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये, आमच्या हरेकरवाडीतील प्रत्येकाच्या घरामध्ये घरपट या ठिकाणी बैलजोडी आहे आणि परंपरागत अशी नांगरणी स्पर्धा ज्या ठिकाणी ह्या मग जिल्ह्यात असेल, गाव पातळीवरती असेल, तर प्रत्येक ठिकाण आमच्या हरेकरवाडीतील हा जो शेतकरी आहे, हा शेतकरी त्या ठिकाणी पोहोचून आपली स्पर्धा कशी जिंकता येईल, आपल्या आणि आमच्या हरेकरवाडीचं नाव कसं उज्ज्वल करता येईल, वेगवेगळ्या स्तरावरती हरेकरवाडीचं नाव उज्ज्वल होत आहे. मग ते दारूबंदी असेल, गेली 40-45 वर्ष आमच्याकडे दारूबंदी आहे, सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा इतर क्षेत्रामध्ये नमन स्पर्धेमध्ये देखील आमची हरेकरवाडी आहे. पण ही नांगरणी स्पर्धा जी राज्यस्तरीय आहे आणि पहिल्यांदाच ह्या आमच्या हरेकरवाडीच्या ह्या मैदानामध्ये होत असून प्रत्येक हरेकरवाडीतील हा जो सुजाण नागरिक आहे तर त्याचा आनंद लुटण्यासाठी आतुर झालेला आहे. उद्याच्या ज्या सकाळपासून हा जो नांगरणी स्पर्धेचा विषय आहे तो संध्याकाळपर्यंत चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल यासाठी प्रत्येकजण घरपट व्यक्ती हा या ठिकाणी उपस्थित असून आणि एक चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी आमच्या हरेकरवाडीतील प्रत्येकजण कार्यरत आहे. आणि हरेकरवाडीची वेगळी परंपरा आहे की चांगल्या पद्धतीनं इथं प्रदर्शन करून एक अनोखा आदर्श आमच्या हरेकरवाडीच्या गावाच्या वतीनं करण्यात येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्वजण. धन्यवाद. एक बैलगाडा मालक आणि एक कलाकार, नमन कलाकार असेल, सगळ्या क्षेत्रात आमचे मित्र काय संदीप शेठ देखील आज उपस्थित आहेत आणि कसं तुम्ही मैदानात जातात, मैदान देखील खूप सुंदर आहे, काय मैदानाबद्दल सांगाल? चांगलं होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत मैदानात? चांगलं होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु जे आमचं जे रिलिंगचं जे मैदान होतं, आमचं जे रिलिंगचं ठरलं होतं त्याच्यानंतर आम्ही रिलिंगचं करून कॅन्सल करून आम्ही सिंगल मैदान केलं. तर ते म्हणजे झेंडा पद्धत कुठेही होत नाही, तरीसुद्धा आम्ही ते मध्ये पार्टीशन बांधलं. लोक म्हणायला लागले की झेंडा नको. बरेचशा बैलांची शिस्त, पहिली जी शिस्त होती झेंडा पद्धत ती आता अजिबात राहिलेली नाही. तर आता बरेचसे लोक बैलगाडी मालक जे येतात ते बरेचसे सांगतात की मध्ये आम्हाला पार्टिशन पाहिजे, तरीसुद्धा आम्ही पार्टिशन बांधत आहे. ॲक्च्युली आम्हाला झेंडा पद्धतच ठेवायची होती. किती लोकांची जे शेतकऱ्यांची बैल शिस्त आहे बैलांना, पहिली जे ह्याच्या मागे जर आपण 2-5 वर्षापूर्वी जर पाहिलं तर झेंडा पद्धत ही पहिली भरपूर मैदानं व्हायची. आता ती झेंडा पद्धत बरीचशी कमी बघायला मिळतात आणि आत्तापर्यंत तर नाहीच कुठे, आता या वर्षी तर कुठे झालेलंच नाही झेंडा पद्धत असा विषय. आणि मैदानाचं आम्ही नियोजन आमचे जे पूर्ण ही टीम हरेकरवाडी यांनी पूर्ण मेहनतीनं ते तयार केलेलं आहे. बाकी काय बैल वगैरे काय सगळे येणाऱ्या स्पर्धकांचं सुद्धा आम्ही बरेचसे कॉल आलेले आम्हाला. तिथे जे काय रुपणी विकमचा जो का भाग आहे, शक्यतो आम्ही रुपणती येणार नाही एवढी आम्ही अपेक्षा घेतलेली आहे मैदानाची. आणि शेत कायमस्वरूपी शेती करणारा जो भाग आहे त्याच्यामुळे तर रुपणीचा काही विषयच येत नाही, असा विषय आहे त्या मैदानाचा.
उद्याचं किती वाजता मैदान चालू करणार आणि किती वाजेपर्यंत असं तुमचा प्लॅनिंग आहे की तो जवळजवळ 11 11:30ला आमचं मैदान स्टार्ट झालं पाहिजे, कारण विषय कसा संध्याकाळी वेळेत आटपलं पण पाहिजे. लांबून बैल येतात, ते पण वेळेत घरी जाणं बी गरजेचं आहे. उद्या कोणत्या गटापासून सुरुवात होणार आहे, कसं काय? पहिली काय आपली सकाळी आपली गावठी घाटापासूनच सुरुवात होणार. जशी पद्धत आहे त्या पद्धतीनंच चालणार. बक्षिसांचं कसं कसं असणार आहे, तर कोणत्या गटाला किती बक्षीस असणार आहेत? बक्षिसांचं नियोजन तसं दोन्ही गटामध्ये 10 बक्षिसं दिली जाणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं प्रथम क्रमांकाचं 12,000 असे क्रमवारी 10 नंबरपर्यंत दिली जाणार आहेत दोन्ही गटांना. आणि त्याच्यामध्ये दुसरं बक्षीस असं असणार आहे की देखणी जोडी यासाठी एक बक्षीस तिथे ठेवलेलं आहे. दोन्ही गटामध्ये की घाटी? दोन्ही गटामध्ये ठेवलेलं आहे. दोन्ही गटामध्ये घाटी आणि गावठी दोन्हीसाठी देखणी जोडी म्हणून 2 बक्षिसे ठेवलेली आहे. 2 बक्षीस आहेत. आणि त्याच्याबरोबर ढाल देखील असेल, नाही ते त्याच्या प्राईज आणि ढाल. हो त्याच्या एक चांगले पाहिलं तर 10 बक्षिसे लावले, तर एक सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश काय आहे? ही जी नांगरणी स्पर्धा, भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की आजपर्यंत आपले पूर्वज म्हणजे आपले आजोबा पणजोबा किंवा आपले वाडवडील जी ही शेती करत आहेत ती पारंपरिक शेती आहे. आणि ह्या शेतीमध्ये आपलं उपजाऊ जमीन असून देखील आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शेती करत नाही, काही विकत नाही आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्न होत नाही. त्यासाठी इथला जो काही आता तरुण वर्ग आहे तो इथला तरुण वर्ग मुंबई, पुणा, गोव्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे. आणि तिथं स्थलांतरित होऊन काय करतोय तर 15 ते 20 हजाराची नोकरी करून 10 बाय 10च्या रूममध्ये राहून आपली गुजराण करतो आहे. त्याला नाईलाज आहे. पण ही स्पर्धा आपण दाखवून असं आपल्या तरुण पिढीला दाखवून द्यायचं आहे की आपण तिथं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी न जाता या ठिकाणी जी आपली उपजाऊ जमीन आहे त्या ठिकाणी मग भात असेल किंवा आंबा, काजू, फणस, नारळ किंवा नाचणी अशी वेगवेगळी पिकं घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं गुजराण करून एक चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य तुम्ही जगू शकता. कारण आज सगळीकडे पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, पण आपल्या कोकणामध्ये आज अशी परिस्थिती आहे की एक चांगलं ओपन माइंड या ठिकाणी वातावरण आहे. चांगल्या पद्धतीचं ऑक्सिजन मिळतो मुबलक प्रमाणात आणि तुमचं आयुष्यमान इथं वाढेल, ह्या मातीमध्ये वाढेल. हा एक चांगला उद्देश घेऊन आपले हा तरुण वर्ग, आपले वयोवृद्ध वर्ग किंवा आमचे गावकरी मानकरी मंडळी या ठिकाणी हे अहोरात्र मेहनत करत आहेत की इथला हा तरुण हा इथेच राहून या ठिकाणी चांगली शेती करून चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य पुढे घेऊन जाऊ शकतो, पुढील येणाऱ्या पिढीला चांगलं आयुष्य देऊ शकतो. हा एक चांगला उद्देश घेऊन आमच्या श्री गणेश सेवा मंडळ तुरळ हरेकरवाडीच्या वतीने ही भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. धन्यवाद. आज माझ्यासोबत जोडले जात आहेत कोकण संस्कृतीचे सर्वेसर्वा संदेशजी. आज त्यांच्याच वाडीमध्ये म्हणजे तुरळ हरेकरवाडीमध्ये स्पर्धा आणि आज ते तिथलेच आहेत, त्यामुळं त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच सहकार्य किंवा त्यांच्याच सगळं मंडळ आहे, तर ते देखील आज या स्पर्धेला आपल्याला उद्या पाहायला मिळतील. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आज तुमच्याच वाडीत स्पर्धा आहे. खरं तर आमच्या हरेकरवाडीची परंपरा आहे. प्रत्येक घरांमध्ये, बऱ्याच घरांमध्ये बैलजोड्या पाहायला मिळतात आणि इथला जो काही शेतकरी वर्ग आहे तो बैलांचं संगोपन चांगल्या रीतीने करतो. आमच्या वाडीमध्ये नावाजलेले बैल आहेत, मग ते सर्जा राजा असेल, जिल्ह्यांमध्ये अनेक बक्षिसं जिंकली आहेत, अनेक शर्यती गेल्यात आणि अनेक अशा म्हणतात ना यशस्वी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्यात. आणि ही अशी नामांकित बैल अजून देखील आमच्या इथं म्हणजे वाडीमध्ये आहेत, जे उद्या तुम्ही पाहालच. पण नक्कीच असा भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या वाडीमध्ये आता नांगरणी स्पर्धेचा पहिल्यांदाच होतोय. आणि जे काही नियोजन आहे, जे कार्यकर्त्यांनी जे काही नियोजन केले ते अतिशय म्हणतात ना वाखाणण्याजोगं आहे, कारण प्रचंड मेहनत घेतली आहे. तुम्ही आता स्टेज वगैरे तुम्ही दाखवालच, इव्हन आमचं मैदान देखील दाखवाल. सो नियोजन कसं असलं पाहिजे तर ते त्याचा उत्तम उदाहरण किंवा उत्तम नमुना इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. तर हा असू दे, ठीक आहे. हा लिंक तिथली त्यांची. हा बोला. तर मी नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, मी तर याच वाडीतला आहे, पण नक्कीच इथल्या कार्यकर्त्यांना किंवा सगळ्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांना शुभेच्छा देईन. श्री गणेश सेवा मंडळ तुरळ हरेकरवाडी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा उद्या आयोजन केलंय. त्यांनी सगळ्यांनी
समस्त पंचक्रोशीतील बैलगाडा नांगरणी प्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा आणि जे कोणी बैलगाडा मालक आहेत किंवा नांगरणी किंवा बैल मालक आहेत त्यांनी या स्पर्धेला भरपूर मोठ्या प्रचंड संख्येने हजेरी लावावी, बस एवढंच सांगेन आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. थँक्यू. स्टेज देखील सुंदर तयारी चालू आहे. स्टेज झालेला आहे आणि अगदी स्टेजच्या समोर असं मैदान आहे सुंदर. दोन्ही बाजूला रॅलिंग, झेंडे, सुंदर मैदान. सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन मैदान लवकर कसं चांगलं पार पडेल याच्यासाठी सहकार्य करा.